आणि मंडळी हे नाही का चांगली सुंठ वाळायला 3-4 ऊन द्यावं लागले, कारण ओलं अद्रक असतं ना, आणि एवढं ऊन पडलं ना भयानक की खूप आमच्या परभणी भागात खूप ऊन आहे, तर तापमान जास्त आहे. तर तरी पण मी त्याला 4 दिवस चांगलं कडक वाळू दिल्या सुंठला. आणि मंडळी हे अद्रक आहे आणि आपल्याला याच्यापासून सुंठ बनवायची, तर त्यासाठी हे एक अर्धा किलो, भरपूर चांगलं अर्धा किलोपेक्षा जास्त आहे अद्रक बाजारातून आणलेलं. तर चला तर म्हणलं आपण याची सुंठ कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर मी काय करणार आहे, अगोदर याची अद्रकची अशी साल काढून घेणार आहे. हे पा पूर्ण अद्रकच्या अशा पद्धतीनं साल काढून घ्या मंडळी. हे पा हे सुकलेलं आहे, सुकलेलं बाजूला ठेवलं. आता ह्याची पावडर करू की स्वयंपाकाला वापरू. आणि हे पाय असं सोडलं, जितकं जितकं होईल तेवढं थोडं थोडं राहिलेले. तर आता हे काय करते, एकदा स्वच्छ धुवून चांगल्या निथळ त्या पाण्यात भिजू घालून त्याच्यात मी असं लिंबू पिळणार आहे. तर बाबू पातेलं घे बरं. तर पाय एका पाण्यात चांगलं धुतलं आणि दुसरं पाणी, कारण पूर्ण अद्रक बुडवलं असं पाणी घ्यायचं. आम्ही अद्रक म्हणतो, कुणी आलं म्हणतं, आमच्याकडे अद्रक म्हणतात जास्त. तर या पाता याच्यात मी एक लिंबू कट केलेले आणि आपण हे लिंबू पिळायचं चांगलं याच्यामध्ये. आता उन्हाळा असल्यामुळे लिंबामध्ये रस पण तेवढा निघत नाही. चला आता रस पिळा. आता हे एक अर्धा एक तास असंच मी ठेवणार आहे लिंबाच्या पाण्यामध्ये, ज्यातली घाण गुण हे सगळी निघून जाते. तर पाय अद्रकमध्ये लिंबू एक पिळलं होतं आणि एक चांगलं 1-1.5 तास मी ठेवलं याच्यात. आता हे काढून हे दुसऱ्या पाण्यात टाकणार आहे, कारण यातली घाण मळ सगळं लिंबाच्या पाण्यानं धुवून जातं म्हणून त्यात ठेवलेलं होतं. आणि मी थोडंसंच घेतलेले अद्रक. आता हे जर चांगलं झालं, कारण मी पहिल्यांदाच करायला मंडळी, येथे छानपैकी याची सूट तयार झाली ना सुंठ, तर मी पुन्हा नंतर भरपूर असं 1 किलोभर अद्रकचं करणार आहे. मला अगोदर थोडं अर्धा किलोचंच करून बघा. तर आता याच्यात मी काय करणार आहे, अद्रक चांगलं लिंबाच्या पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेले. तर आता मी त्यात काय करणार आहे, चुना असतो ना आपला खायचा, असा भरपूर असा हे पा चुना घालणार आहे. तांब्याभर पाण्याचा अंदाज घेतलेला आहे. चुनाने कसा चांगला पाण्यात मिक्स करायचा. त्यामध्ये हे जे अद्रक आहे ना हे घालायचं. मंडळी आता हे चुना भरपूर टाकलेले आहे, या पाय 1 डब्बी. तर आता पाहूत, आता हे अर्धा 1 तास पुन्हा याला असं चुन्याच्या पाण्यात राहू द्यायचं आणि नंतर चांगलं कडक उन्हात पातळ वाळू घालणार आहे. मंडळी आता बराच वेळ झालेला आहे, तर आता हे मी काय करणार आहे, उन्हाला वाळू घालणार आहे. पाय अशा पद्धतीने वाळू घातलेले. आता याला कडकडीत चांगलं उन्हात चांगली सुंठ तयार होईपर्यंत हे उन्हात वाळू घालायचं. मला शेतातून असा वानवळ आलेला आहे. खेड्याने असं एकमेकाला शेतात काही असं आलं ना खायच्या वस्तू की एकमेकाला देतात वानवळा खेड्याने. तर तसंच या आम्हाला पण इथं आता हे जांभळं भरपूर असे आलेले आहेत आणि काही पोरांना पण दिलेले आहेत खायला. त्या ताजे ताजे झाडाचे तोडलेले जांभळं. आणि इकडं पाहिजे पेरू पण दिले होते, पण हॉटेलच्या पोरांनी करून खायला दिले काही. आणि या पाहिजे कैऱ्या, या पाहिजे ताजे झाडाचे तोडलेले. आणि इकडं पहा लिंब पण असे भरपूर आणलेले आहेत. ते पहा दोन पिशा लिंब पण दिलेले. तर काही आम्ही हॉटेलवर दिलं, हॉटेलला लागतात ना, आणि काही घरी आणलेले आहेत. त्या पहा ताजी झाडाची तोडलेली. आणि तसं आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यात अशी कच्चीच लिंब, समजा लिंबाचा सीझन कमी होतो ना, तरी पण या चांगले रसाळ आहे, त्यात भरपूर असा रस आहे. आणि हॉटेलवर पण एवढे पाठवलेले आहेत. आणि इकडं पहा कुपन दिलेले आहेत बाया पहा भरपूर असे ताजे. तर पाहत आता हे असं याला पिकत घालायची गरज नाही आंब्यासारखी, नुसते असे जर ठेवले ना सगळे तरी पण आपोआप पिकतात. तर म्हणलं चला आता बघू हे कच्चे आहेत, यात काय पिकलेले आहेत का पाहूत म्हणलं. आता भरपूर सारे पाहिजे, एका हाताची बॅग असते ना, ते अर्धी बॅग चिकू दिलेले. म्हणलं हे पहा भरपूर सारे चिकू पण दिलेले. आणि इकडं पहा थोडेसे नरम निघले, याच्यात असे 9-10 निघालेले ते. तर हे बाजूला काढले. आणि याला नका आता हे असे जर ठेवले ना याच्या खाली तरी पण हे पिकतात लवकरच. आणि इकडं पहा लिंब पण भरपूर असे ताजेच्या नंतर जांभळं आवश्यक खावं, उतारा असतं. यापासून मस्त ताजी ताजी सॉरीचा ताट. आणि या पहा सुंठ पण चांगली वाळलेले, पहा तयार झालेले एकदम. आणि साध्या आणि सोप्या पद्धतीनं. तर म्हणलं चला मी काय केलं,
थोडीशीच केली अगोदर, कारण मी कधीच केली नव्हती आदरची सुंठ. तर मला ही जर चांगली जमली तर आणखीन पुन्हा भरपूर करून ठेवते की. तर या पाहिजे छान झाली सुंठ तयार. तर पहा आमची सुंठ करण्याची साधी सोपी पद्धत आवडल्यास कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आमची सैद या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.